हाय हॅलो नमस्कार. सगळेजण कसे आहेत? मस्त मजेत आणि एकदम आनंदात असाल. मी नाही ना, माझ्या यूट्यूब चॅनल मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. चला माझा एक छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे. अर्थात तुम्हाला सुद्धा आवडणारच आहे. आणि जर कोणी माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करायचं, बेल नोटिफिकेशन ऑन करायचं, जेणेकरून माझे दररोज व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. दररोज मी सकाळी 8 वाजता व्हिडिओ टाकते आणि संध्याकाळच्या 5 वाजलेल्या आहेत आणि वातावरण बघू शकता किती मस्त आहे. चला मी तुम्हाला दाखवते वातावरण किती मस्त आहे ते. इथलं किती मस्त असं वातावरण आहे. शिवाय सगळ्या पक्ष्यांचा किलबिलाट सुटलेला आहे. मस्तपैकी पक्षी बघू शकताय. तुम्हाला माहित नाही दिसतात की नाही, दिसत असतील. आणि ह्या टायमाला सगळीकडे जिकडे तिकडे पक्षीच असे दिसतात आणि एकदम थंडगार अशी मस्त अशी हवा सुटलेली आहे. चला मला काहीतरी आणखीन बनवायचं आहे. काय बनवायचं आहे मी तुम्हाला दाखवते. अर्थात तुम्हाला बनवायचं असेल तर तुम्ही सुद्धा बनवू शकता. ठीक आहे, चला मग पटकन बनवूया. तर गॅस चालू केलेला आहे. त्याच्यावरती मी कढई ठेवलेली आहे जरा जाडबुडाची. आणि जाडबुडाची म्हणजे माझ्याकडे ही कढई माझी सगळ्यात मस्त आहे. मला सगळ्या भाजीसाठी मला कोणतं काय गोड वस्तू बनवायची असेल कशासाठी ही कढई मला खूप जास्त आवडते. आणि दुसऱ्या 2-3 कढया आहे पण ती मी वापरत नाही. हीच कढई जास्त वापरते. आणि दुसरीकडे ठेवलेला आहे मी गॅसवरती कुकरमध्ये भात ठेवलेला आहे. म्हटलं रात्रीचं जेवणाची सुद्धा होऊन जाईल. फक्त मला भात करायचं, बाकी सगळं काही मी बनवून ठेवलेलं आहे. तर आणि मध्येच माझ्या लक्षात आलं गॅस मी कमी केला रव्याचा आणि माझ्या मध्येच लक्षात आलं की मला राजमा भिजायला ठेवायचा होता उद्याच्याला सकाळीच न्यायच्या डब्यासाठी. तर म्हटलं चला सगळ्यात पहिलं ते भिजवते. आणि बायचान्स काय होतं ना, बऱ्याच वेळा मला असं झालेलं आहे की काहीतरी मला उसळ भिजायला टाकायची होती किंवा चणे साबुदाणा भिजायचं टाकायचं, बऱ्याचशा गोष्टी असं काहीतरी भिजायला टाकायचं असतं. आणि मग कामामध्ये म्हणा किंवा टी व्ही बघण्यामध्ये पुन्हा सगळ्यांचे सोबत मस्ती वगैरे करण्यामध्ये लक्षातून निघून जातं. आणि वाटतं झोपायच्या टायमाला कधी कधी लक्षात येतं, म्हणून वाटतं ठीक आहे जातं झोपलं आता उद्याच्याला बघूया किंवा दुसरं काहीतरी बनवेल. तुम्हाला सुद्धा बऱ्याचसा वेळ असं होत असेल तर मग मी तुम्हाला एक उपाय सांगेन. माझ्यासोबत होतं तर मी काय करते, टायमाला ते काम लगेच मग लक्षात आल्यानंतर ते दुसरं काय सोडते आणि पटकन ते काम करून घेते. आणि असं आहे माझं. आणि मग तुम्हाला सुद्धा एक उपाय सांगते, जर तुमच्यासुद्धा बऱ्याचशा वेळेस लक्षातले जात असतील, बरेचसे कामं राहत असतील लक्षात नाहीत येत म्हणून, तर तुम्ही वहीवर फ्रीजवर एक वहीचं पान चिटकवायचं आहे. त्यावर मस्तपैकी लिहायचं आहे तुम्हाला जे दिवसभरात काही काम करायचे आहेत किंवा रात्रीपर्यंत हे काम करणं गरजेचंच आहे असं जर वाटत असेल तर ते लिहून ठेवायचे. रात्री झोपताना तुम्ही ते पान चेक करू शकता की ह्याच्यावरती मी काय लिहिले का म्हणून. आणि जर महत्त्वाचं असेल तर तुम्ही ते करू शकता. आणि वहीचं पान जे चिटकवलेलं आहे ते सुद्धा आपल्या लक्षात जर राहत नसेल बघायचं तर मग आपल्याला थोडेसे बदाम खाणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर चला मग रवा न करपता कमी गॅसवरती एकदम मस्त 15 ते 20 मिनटं भाजून घ्यायचं आहे. थोडंसं तूप टाकायचं आहे 2 ते 3 चमचे. तर मी अर्धा आता भाजला आहे, परत मला अर्धा राहिला भाजायचा आहे, तो सुद्धा मी भाजून घेतलेला आहे. कच्चं पण पूर्ण निघलं पाहिजे रव्यातलं. आणि ह्यात मी काय काय टाकले ते काय झालं, फोन मला व्हिडिओ चालू करायचंच विसरून गेले. तर मी कढईमध्ये थोडंसं तूप टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये टाकलेत काजू बदाम. आधी थोडेसे काजू बदाम परतल्यानंतर मग थोडेसे मनुके टाकलेत. मनुके मला तुपामध्ये टाकल्यानंतर जे फुगतात ना ते बिलकुल आवडत नाही. त्यासाठी मी पटकन मनुके टाकले काजू बदामसोबत आणि व्यवस्थित हलवलं जेणेकरून ते फुगणार नाहीत. आणि नंतर मी चारोळं टाकले त्याच्यात आणि थोडीशी खसखस टाकलेलं 2 ते 3-4 चमचे खसखस टाकली. हे सगळं तुपामध्ये व्यवस्थित परतून घेतलं, करपवलं बिलकुल नाही आहे. 2 चमचे तूप टाकले आणि मस्त हलवून घेतलेलं आहे. 1 मिनटं समजा परतून घेतले. आणि आता ह्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकायचं आहे आणखीन. आता ह्याच्यामध्ये थोडेसे सुके खोबरे भाजून घ्यायचे. खोबरे म्हणजे मी खोबरे मस्तपैकी किसून घेतलेलं आहे आणि ते भाजायचं म्हणजे 1 ते अर्धा मिनटं समजा, जास्त सुद्धा नाही आहे. त्याचा कलर वगैरे बदलला नाही पाहिजे किंवा करपलं वगैरे नाही किंवा वास सुटेपर्यंत असं काही नाही आहे. फक्त थोडेसे गरम झाले तरी ठीक आहे. तर मी 2 खोबळे किसून घेतले, त्यातलंही थोडंसं उरलेलं आहे. आणि दुसरा किस होता पण हे जर कसं करंजा खाताना त्याच्यामधलं एक ही नारळाचं जे लागते ना तुकडे तुकडे छोटे छोटे खाताना खरं त्याच्या अतिशय छान अशी चव लागते आणि खूप मस्त वाटतं. त्यासाठी मी खिसून घेते कधी पण करंजा बनवताना. आणि अशा पद्धतीने मस्तपैकी असं सारण बनतं. तुम्ही सुद्धा एकदा ट्राय करू शकता. आता काय झालं ना, दिवाळी संपलेली आहे पण आम्ही दिवाळीच्या टायमाला गावाला गेलो तर बरेच मी पदार्थ बनवत असते दिवाळीला, तर बनवले नाही आहेत मी. 2-3 पदार्थ बनवले. आणि शिवाय ह्या रव्याच्या करंज्यानं मला बिलकुल आवडत नाही. मला तिळाच्या करंज्या आवडतात पण सचिनला आवडतात, धम्माला आवडतात. तर सचिननं सांगितलं होतं बनव म्हणून, तर म्हटलं ठीक आहे चला त्यांनी सांगितलं तर बनवूया.
तर त्याच्यासाठी मी बनवते, म्हणलं खातीन ते. मला तर का बिलकुल आवडत नाहीत रव्याच्या करंज्या, तरी मग बनवते. आणि खरंच खूप छान मस्त लागतात पण अशाच करंज्या. तुम्ही सुद्धा एकदा ट्राय करू शकता जर तुमच्या घरात तर रव्याच्या करंज्या आवडत असतील तर. आणि चला मग व्यवस्थित अर्धा मिनटं परतल्यानंतर हे सगळं मी ह्याच्यामध्ये ओतते आणि तुम्हाला जवळून सुद्धा दाखवते किती मस्त असं बनलेलं आहे सारण. आणि एकदम असं सुकं सुकं बनतं आता. आणि नंतर करंज्या करताना आता मी ह्याच्यामध्ये तीळ टाकलेले. तीळ मी भाजून ठेवले होते. तुम्हाला मागे कधीतरी सांगितलं असेल 4-8 दिवसापूर्वी मी तिळाच्या करंज्या करताना की तीळ मी सगळं भाजून ठेवलेले होते. आता ह्याच्यामध्ये टाकायची साखर. तर मी थोडीशी विलायची टाकलेली. विलायची मी कधी पण कशामध्ये टाकली ना तर मी साल्टासोबत वाटते, साल्ट फेकून देत नाही. किंवा बाय चान्स कोणत्या तरी गरजेचं असेल साल्ट काढणं तर मी ती साल्ट मी चहापत्तीमध्ये टाकते, असं करते. ते एकदम बारीक पावडर करून घेते साल्टासोबत, जेणेकरून ते खाताना साल्ट तोंडामध्ये नाही लागणार त्याच्यासाठी. तर 2 चमचे साखर टाकून व्यवस्थित वाटून घेतली आणि ते सगळं ह्याच्यामध्ये टाकले, त्या सारणमध्ये टाकले. आणि ज्यावेळेस आपण विलायची वाटतो ना तेव्हा समजतं की घरामध्ये कोणता तरी गोड पदार्थ बनवणार आहोत आपण. आणि खूप छान असा मस्त वास सुटतो. बाकी काही केलं तर त्याचा वास नाही सुटत, पण विलायचीचा खरंच खूप मस्त असा सुगंध सुटतो. आणि आता चवीनुसार साखर टाकणार आहे मी. साखरला थोडीशी चिंगूटपणा करते. स्नेहा आणि सचिन मला सारखं म्हणतात की तू काय पण बनवते ते थोडंसं फिक्कच वाटतं. पण काय आता साखर चांगलीच नाही, पण चवीला चांगली लागती, पण साखर शरीरासाठी चांगली नाही. पण ठीक आहे चला, आता मी चवीनुसार साखर टाकली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकताय. आणि माझं सारण खूप मस्तपैकी असं बनलेलं आहे. आणि विलायचीनं खूप छान असा सुगंधसुद्धा सोडलेला घरामध्ये. आता सगळ्यांना समजणार आहे घरामध्ये आल्यानंतर मी काहीतरी बनवलेलं आहे. आणि बघू शकता जवळून हे सगळं मी व्यवस्थित भाजून सगळं घेतलेलं आहे. आता हे सगळी साखर व्यवस्थित मिक्स करणार आहे मी. आणि मिक्स एकदम असं काय होतं, साखर जर टाकली ना तर त्याच्यामध्ये असं गुठळ्यासारखे होते. पण हे असे वाटून घेतली ना, कधी पण मी पिठी साखर बाहेरून आणत नाही अशी. जर पाहिजे असेल शंकरपाळ्याला म्हणा किंवा ह्याला, तर मी घरामध्येच मिक्सरमध्ये पटकन वाटून घेते. जास्त वेळ लागत नाही, 1 मिनिटामध्ये पिठी साखर मस्तपैकी तयार होते. अशी व्यवस्थित मिक्स करून घेते आणि नंतर मिक्स केल्यानंतर सुद्धा तुम्हाला एकदा दाखवते. आणि एक करंज्याचा पूर्ण बाकूर मी कसा बनवलेला आहे ना त्याचासुद्धा मी एक व्हिडिओ टाकलेला जेव्हा मी रेसिपी बनवत होते तेव्हाचा. तर ती जर तुम्हाला बघायचं असेल तुम्ही तीसुद्धा बघू शकता. सेम असाच आहे तो पण. तर बघू शकता मस्तपैकी असं बाकूर म्हणतोय आम्ही ह्याला. बाकूर तयार झाले. बरेच जण सारण वगैरे म्हणतात, पण आम्ही बाकूर म्हणतोय. बाकूर तयार झालेला आहे. तर आता या थंड करते व्यवस्थित आणि उद्याच्याला करंज्या बनवणार आहे, आज बनवणार नाही आहे. ठीक आहे. आणि आता बाकूर थंड होते तोपर्यंत मी माझ्यासाठी जेवण घेते. जेवण माझं भात वगैरे सगळं तयार झालेलं. डाळ भात बनवला, चपात्या, भाजी, चटणी सगळं काही आहे. दुपारच्या चपात्या होत्या, मी आता चपात्या वगैरे बनवल्या नाही, डाळ भात बनवलेला आहे. दोडक्याची भाजी आणि टमाट्याची चटणी ही दुपारचीच होती. तर म्हटलं चला आता पटापट जेवायला घेते. आणि एक तर काय होतं ना माहिती, मी सांगितलं तुम्हाला काल, तर रात्री नाही जेवलं तर झोप येत नाही आहे. आणि बऱ्याच जणांना असं होते, मला पण होतं असं की वाटतं मग तर काहीतरी खावावं. आणि जर मन शांत नसलं तर काहीच फायदा नाही. ठीक आहे. तर आणि झोपसुद्धा येत नाही. त्याच्यासाठी मग म्हटलं थोडंसं एवढंच की फक्त लवकर जेवून घ्यायचं. आता वाजलेलं 6ला सुद्धा 15-20 मिनटं बाकी आहेत. तर मी जेवून घेतलेलं, एक चपाती घेतली, थोडीशी दोडक्याची भाजी, डाळ आणि थोडंसं टमाट्याची चटणी ही घेतलेलं आहे. तर हे आहे माझं मस्तपैकी जेवण. आणि जेवण वगैरे झाल्यानंतर स्नेहा आणि सचिन दोघं आले आणि मी बसले होते टी व्ही बघत. तर आलेलं स्नेहा आल्याला विचारते, बास काहीतरी मस्त यायला आलं, काय बनवलं. तर म्हटलं चल दाखवते तुला काय बनवलेलं आहे. तर घरामध्ये आल्या आल्या उचकापुरी सुरू केलेल्या आहे. हातपाय वगैरे काहीही धुतलेलं नाही आहे. आणि 5 ते 6 दिवसापूर्वी तिने एक पार्सल मागवलं होतं मिशोवरतून, त्याच्यासाठी एक ब्लॅक कलरचा ड्रेस. आणि तिला वाटलं तेच आलेलं आहे. कपाटामध्ये बघितल्यानंतर हे पार्सल 1 दिवस झाला आधीच आलं होतं. हे मी तिला गपचूप सरप्राईज देण्यासाठी मागितलं होतं, का तर तिच्याकडे खूप सारे असे शॉर्ट ड्रेस आहेत. आणि म्हटलं चला एक लॉंगवाली फ्रॉक तिच्यासाठी मागवूया म्हणून मी. आता फोनमध्ये तर छान वाटली होती, माहीत नाही आता कशी आहे. आणि तिने ब्लॅक कलरचा ड्रेस मागितला होता. तिला वाटलं की तिचंच पार्सल आहे. म्हटलं तुझं नाही आहे, म्हटलं तुझं येईल. तर हे मी तुझ्यासाठी मागवलं होतं. आणि हा ड्रेस लगेच पार्सल वापस दे म्हणते, चांगलं नाही आहे, साडीचा कपडा दिसायला लागला आहे. आणि म्हटलं चल खोलून तर बघ, म्हटलं घालून बघ कसं दिसतंय कसं नाही. आणि आता शेवटी तिला ते आवडलंच नाही आहे. आणि कपड्यांना इतके म्हणजे तिला इतके कपडे आवडतात की सारखे कपडे कपडा ठेवायला जागा नाही तरी कपडेच घे म्हणते. मग माझ्याकडे कपडेच नाही, पॅन्टच नाही, टी शर्टच नाही. आणि स्वप्नीला जेवढे कपडे आहेत त्याच्यापेक्षा डबल टिबल कपडे एवढे आहेत. त्याचं काय नाही, फक्त घेतले तर घेतले नाही तर तुझ्या मनाला येईन तेव्हा घे, असं काही नाही त्याचं.
पण हिचं सारखे कपडे आहेत. फोन घेतला की चल मम्मी मिशून काहीतरी ऑर्डर करूया, चल ड्रेस घेऊ, टी शर्ट घेऊ, चालूच असतं सारखं. आणि मुलींचंही असंच असतं. आणि आता मला नाही आवडला म्हणते. बघितलं ना कसे करायला आले, मला बिलकुल नाही आवडला हा ड्रेस. तर छान आहे, घेरदार आहे, शिवाय प्लेन कपड्याचा आहे. खूप जास्त पण डार्क कलर नाही मला आवडला. कॉलर वगैरे आहे मस्तपैकी. तर म्हटलं ठीक आहे घालून बघ. आणि शिवाय काय झालं, जरा साईज त्याची मोठी आली. आणि एखाद्या दिवशी असं होतं की आपण एक वेळेस मागवतो साईट जास्त एक साईज मागवली की खूप मोठा येतो आणि कमी साईज मागितली की खूप छोटा येतो. म्हणजे त्याच्यामध्ये असं होतं बरेच. डबल एक्सेल जर मागितलं ना तर खूप कमी साईज येईल आणि ट्रिपल मागितलं की त्याच्यापेक्षा खूपच जास्त मोठी होईल. असं काहीतरी गडबड होती हमेशा त्यात. आणि तसंच झालं. मागंसुद्धा एक मी ड्रेस नेण्यासाठी मागवलं होतं, पण ते आला नाही, तिच्या अंगातच घुसत नव्हता. आणि परत केला आणि दुसऱ्यानंतर मागवला. आता चल म्हटलं तिला घालून तर बघ तुला कसं येतं. तर घालायला लागली आता वाकडं तिकडं तोंड करून. तिला काही आवडलेला नाही आहे आणि शिवाय मला वाटतं तिला येणार पण नाही. ठीक आहे, चला घालायला लावते, बघते काय म्हणते. आणि आता तिनं मागवला ड्रेस माहीत नाही कधी येईल. आणि तिला असं वाटलं की जरा मोठा आहे, तर मग तिला वाटतं तुलाच मागवलंच, मला नाही आहे. आणि आता एकदम शांतपणे बारीक तोंड करून साईडला बसेल. तर वाटतं की जाऊ दे, लेकरू बारीक तोंड करून बसले, चल मागवते. 1-2 म्हणले की मग परत लय खुश होईल. चला मग आता तिला 1-2 ड्रेस तर मागवावंच लागतील. आणि हे घालायला लावते. आणि पैसे वाया घालायचं काम करत. स्नेहाला बघू शकता ड्रेस कसा दिसत आहे. कोणत्या बाबाने दिसतोय? जादूवाले बाबा. दाखव केवढा पोटाला किती ढिल्ला वाटतं. तेच ना, मला बरोबर येईन का ग? घरून बघ. यापूर्वी चेंज करायचं. माझा ड्रेस हाच ना. छान वाटतंय. तुला मागवलं पण मला चालच नाही बरोबर. तू माझ्यापेक्षा पतली आहे ना म्हणून. अच्छा, म्हणून आला का मला? हा छान वाटायला लागला का नाही? हा मास्क पण आला. मुखी चड्डी. मुखी चड्डी. आता मग स्नेहाला ड्रेस मागवला होता, पण तो ड्रेस स्नेहाला आला नाही, तर तो मला आलेला आहे. आणि स्नेहा त्यासाठी खूप जास्त चिडली. आणि दुसरं म्हणजे आणखीन त्याने एक ड्रेस मागवला होता. आणि हा ड्रेस मी तिच्यासाठी गपचूप मागवला होता. पण मला वाटलं होतं की काय आता बरेचशा आपण काय पण घेतोय ना, तर बरेचशा व्हिडिओ पण बघते मी, त्याच्यामध्ये सांगतात की एक साईज मोठी करून मागवायची जेणेकरून ती व्यवस्थित येते. त्याच्या आधी सुद्धा एक मी ड्रेस मागवला होता, पण ती कमी साईजचा मागवला आणि स्नेहाला ते आला नाही. त्याच्यासाठी आम्ही तो रिटर्न केला आणि नंतर दुसरा मागवला. त्याच्यासाठी म्हटलं एक साईज मी जास्त मोठी मागवून आणि खूप जास्त मोठा ड्रेस आला आणि तो मला बराबर आलेला आहे. तसं म्हटलं की राहू दे, तर बदलण्यापेक्षा तुलाच राहू दे आणि तिला पण दुसरा घेऊया. आणि शिवाय स्नेहाने सुद्धा एक ड्रेस ऑर्डर केला होता. पण काय झालं, मी 5 ते 6 दिवसापूर्वी मम्मीला एक पार्सल पाठवलं होतं आणि फोनमध्ये तोच ॲड्रेस सेव्ह होता. आणि मग स्नेहाने ॲड्रेस न चेक करता परत एक ड्रेस मागवला आणि ते ड्रेस गावाला गेला मम्मीकडे. आणि मग आता स्नेहाला परत आम्हाला माहीत पडलं की तो ड्रेस तिकडे गेलेला आहे म्हणून. तर ती पण आत्ता बघितल्यानंतर, आम्ही 2-3 दिवसापासून काही बघितलंच नाही फोनवर, आणि ते आत्ता बघितल्यानंतर माहीत पडलं की तो ड्रेस गावाला गेला म्हणून. तर म्हटलं जाऊ दे, ठीक आहे मग आता दुसरा मागव. आणि त्यासाठी ती चिडून बसली, तर म्हटलं जाऊ दे चला आता मग तिला 2-3 ड्रेस मागव त्याच्यावरून. आणि हा व्हिडिओ मी इथं संपवते. आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायचं तर बिलकुल विसरू नका. व्हिडिओ आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.